देवाड़ी पुलिया से गांव आने में ग्रामीणों को हो रही असुविधा। आपको बता दें कि तुमसर रामटेक महामार्ग पर लगभग 8 साल लगाकर पुलिया का निर्माण किया गया, लेकिन असुविधाओं से वंचित पुलिया होने की वजह से ग्रामीणों को असुविधा का सामना करना पड़ रहा है। ग्रामीणों द्वारा प्राप्त जानकारी अनुसार पुलिया पर किसी भी प्रकार से रात्रि के समय आने जाने के लिए लाइट की सुविधा नहीं दी गई है और इस ओर प्रशासन भी कोई ध्यान नहीं दे रहा है। वहीं ज्ञात हो कि पुलिया का निर्माण पूर्व खासदार शिशुपाल पटले जी के हस्ते प्रारंभ हुआ था, लेकिन अभी तक किसने इस पुलिया का निर्माण किया है इसका कोई रिकॉर्ड दर्ज नहीं है। साथ ही सुविधाहीन पुलिया होने की वजह से यह स्थान दुर्घटना का क्षेत्र भी बनता जा रहा है। प्राप्त जानकारी अनुसार इस मार्ग पर आए दिन दुर्घटना कारित होती रहती है। वह ग्रामीणों का कहना है कि प्रशासन का इस ओर कोई ध्यान नहीं है और देखना है कि कब तक प्रशासन कुंभकर्ण की निंद्रा में सोता रहेगा। देखिए पूरी खबर। हा उड्डाणपूल शिशुपालजी पटले खासदार असताना सुरुवात केले होते। म्हणजे असं समजता येईल की आपल्याला 10 ते 15 वर्ष याच्यावर गेलेले आहेत आपले। हा पुलिया आमची मागणी होती त्यावेळेस आणि मागण्यानुसार कमीत कमी 8 ते 10 वर्ष पुलिया बनवावे लागले। त्याच्यानंतर काही कारणास वारंवार पुलातून राखड बाहेर निघाल्यानंतर खूप त्रास या पुलाने आम्हाला केला गावामध्ये आणि आज हा पुलिया सुरू झालेला आहे, पण याची रिबीन पण कपलेली नाही आहे। कोणाच्या हस्ते हा उद्घाटन किंवा सोहळा काही झालेला नाही आहे। सध्या टेस्टिंगच्या दौरा सुरू आहे। दुसरी गोष्ट, या पुलियावर फार कमी असे त्रुटी आहेत। आम्ही बघितलं आहे का बरेचसे त्रुटी आहे पुलियावर आहेत, जसं की इथं लाईट नाही, लाईटची व्यवस्था नाही। मागे आम्ही वारंवार पत्र व्यवहारला तर हायमास्ट लाईट लागला, पण 6 महिने तो पण लाईट काही सुरू झाला नाही। त्यानंतर इथं टी पाईन रस्ता आहे, त्या टी पाईन रस्त्याला एवढा कमी रुंदात टी पाईन रस्ता बनलेला आहे का नेहमी येथे अपघात घडतात। याबद्दलची माहिती आम्ही वारंवार प्रशासनाला देत आहे। प्रशासन येते नाही येत ते काही समजून येत नाही आणि याबद्दल आम्ही वारंवार सूचना अधिकाऱ्यांना देत आहे, पण ते इथं काही दुर्लक्ष करत आहेत, लक्ष देत नाही। इथं कसं आहे, ओव्हरब्रिज असल्यामुळे कसं आहे का हा भंडारा रामटेक रोड आहे, या रोडाला ब्रेकर नाही आहेत, मला काही नाही आहेत। तसे सरळ गाड्या सरळ उतरतात ना, कसं आहे तर टर्न पॉईंट असल्यामुळे इथे अपघात होत राहतात। तर येथे प्रशासन काही लक्ष देत नाही। आम्ही तरी ग्रामपंचायतला 1-2 वेळा सांगितल्या या गोष्टी सगळ्या, श्यामभाऊ नागपुरेला तसे नाही का नाही, पण कोणी याच्यावर यांना कुठेतरी कारवाई केली आहे म्हणे, पण ते कोणी अधिकारी अजून पाहायला आले नाही, काही नाही। येतात तर आम्हाला माहीत नाही कळत का झाला म्हणून। या सगळ्या गोष्टी येथे आहेत।